आवडी पंढरपुराने नवडी. जसं भारताचा इतिहास सांगत असताना, भारताचं स्वातंत्र्य सांगत असताना आपल्याला भगतसिंगांचा इतिहास सांगावा लागतो, तसं पंढरीची वारी आपल्या वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगत असताना विठ्ठल पंतांचं सुद्धा सांगितलं पाहिजे. कारण की विठ्ठल पंतांनी संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रम घेतल्यानंतर आळंदीकरांनी त्यांना वाळीत टाकलं होतं आणि वाळीत टाकल्याच्या नंतर त्यांना 4 मुलं, त्या 4 मुलांमध्ये निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई ही 4 भावंड विठ्ठल पंतांच्या पोटी जन्माला आले. आणि विठ्ठल पंतांच्या पोटी जन्माला आल्याच्या नंतर आळंदीकरांनी संन्यासाश्रम घेतला आणि संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रम घेतला, म्हणून विठ्ठल पंतांना वाळीत टाकलं होतं. आणि त्यामुळं या व्रतबंध होत नव्हती. या 4 भावंडांना हे आळंदीकर व्रतबंध करत नव्हते. रुक्मिणी मातेने विठ्ठल पंतांना सांगावं की मालक, की आपली मुलं आता मोठी झाले. निवृत्तीनाथ 12 वर्षाचे होते, माऊली 10 वर्षाचे होते, तसे सोपान काका 6 वर्षाचे होते, 8 वर्षाचे होते आणि मुक्ताबाई या 6 वर्षाच्या होत्या. आपल्या बायकोचं ऐकल्याच्या नंतर विठ्ठल पंत आळंदीकरांना विचारण्यासाठी गेले की आमची जो काही गुन्हा केलाय तो आम्ही केलाय, आमच्या मुलाने काही गुन्हा केला नाही, मग तुम्ही जी काही शिक्षा द्यायची ती आम्हाला द्या. आणि आळंदीकरांनी ते मान्य केलं आणि इंद्रायणी काठी सभा भरवली आणि त्या सभेमध्ये सगळे ब्राह्मण वृंद जमा झाले आणि विठ्ठल पंत अगदी भिकाऱ्यासारखे त्या ठिकाणी उभे राहिले होते. आणि सगळे पोथ्या पुराणे वाचल्याच्या नंतर त्या पोथा पुराणांमध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांना न्याय मिळाला नाही, त्यांना त्याच्यावरती काही उपाय सुचला नाही. जर का एखाद्या गोष्टीवरती न्यायच नसेल तर तो अपराधच नसेल कदाचित, पण हे त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे 9 वाजता न्याय नाही, 12 वाजता न्याय नाही, 3 वाजता न्याय नाही. शेवटी रात्रीचे 9 वाजले. विठ्ठल पंताच्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता, पाण्याचा थेंब नव्हता. पण रात्री 12च्या वाजता शेवटी आळंदीकरांनी सांगून दिलं की ह्या गुन्ह्यावरती तुम्हाला एकच आम्हाला न्याय द्यावासा वाटतो, तो म्हणजे मृत्यूदंड द्यावासा वाटतो. त्यामुळे हे ऐकल्याच्या नंतर पाण्याचा कणही नसणारे विठ्ठल पंत जमिनीवर कोसळले. आणि एवढी वाईट परिस्थिती होती की एखादा चक्कर येऊन पडलाय, पाणी नसताना तो जमिनीवर पडलाय, त्याला उठून बसवावं एवढी सुद्धा माणुसकी शिल्लक राहिली नव्हती. त्यानंतर पावसाची थेंब सुरुवात झाली आणि त्या पावसाच्या थेंबाने विठ्ठल पंतांना जाग आली. कसे तरी लडखडत विठ्ठल पंत आपल्या घरी आले. रुक्मिणी मातेने पाण्याचा तांब्या पुढे केला. रात्री नवरा उशिरा आला, याचा अर्थ काहीतरी न्याय झाला असेल असं रुक्मिणी मातेला वाटलं. रुक्मिणी मातेने पाणी दिल्यानंतर विचारलं, मालक काय झालं, न्याय झाला का? हो रुक्मिणी झाला. ऐकायचं का तुला? आपल्या आळंदीकरांनी आपल्याला मृत्यूदंडाचा न्याय दिलाय. हे ऐकल्याच्या नंतर रुक्मिणी माता सुद्धा चक्कर येऊन पडली आणि आपल्या मुलांसाठी आपण स्वतः गेलो होतो न्याय मागण्यासाठी, आळंदीकरांनी आपल्याला न्याय दिला नाही. इतकं त्यांचं कोमल मन होतं. कारण की संतांचं मन हे कोमल असतं. अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुणा एवच निर्मोह निरंकार समदुःख सुखक्षमी. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण म्हणतो की संगत कोणाची करावी, तर संतांचे संगती मनोमार्ग गती.